मराठा इंग्रजांमधील अखेरची निर्णायक लढाई सोलापूरच्या किल्ल्यावर झाली आणि त्यानंतर ब्रिटिशांच्या भारतावरील वर्चस्वाचा मार्ग मोकळा झाला. त्यामुळे सोलापूरचा भुईकोट किल्ला हा मराठ्यांचे अखेरचे बलस्थान असल्याचा दावा ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉक्टर सत्यव्रत नूलकर यांनी पत्रकार परिषदेत केला. यावेळी त्यांनी शोध सोलापूरचा आणि सोलापूरचा किल्ला मराठ्यांचे अखेरचे बलस्थान या दोन पुस्तकांची माहिती दिली. सोलापूर जिल्ह्याचे पुरातत्व या PhD संशोधनावर आधारित शोध सोलापूरचा या पुस्तकात शिलालेख, मंदिर, वास्तुकला, मूर्तिकला, वीरगळ आणि इतर पुरातत्वीय पुराव्यांच्या आधारे सोलापूरच्या इतिहासाचा वेध घेण्यात आला. सोलापूरचा किल्ला मराठ्यांचे अखेरचे बलस्थान या पुस्तकात मराठा इंग्रज युद्धातील सोलापूर किल्ल्याचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले आहे. सोलापूर किल्ला ब्रिटिशांच्या ताब्यात गेल्यानंतर भारतातील बहुतांश भूभागावर त्यांचे नियंत्रण प्रस्थापित झाल्याचा दावा करत इतिहासाकडे पाहण्याचा वेगळा दृष्टिकोन डॉक्टर नूलकर यांनी मांडला. इतिहास अभ्यासक आणि संशोधकांसाठी ही दोन्ही पुस्तके महत्त्वाची ठरतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मराठा इंग्रज ही शेवटची लढाई ही सोलापूरच्या किल्ल्यात झाली आणि त्याच्यानंतर जवळजवळ 80% भाग हा ब्रिटिशांच्या ताब्यामध्ये गेला आणि शेवटचं हे होतं शेवटचं ठिकाण हे त्यांच्या ताब्यात गेलं. म्हणून हे आपल्याला म्हणता येईल की एवढ्यासाठी की हा जो मराठी आहे तर मराठी ही एक बलशाली सत्ता ही तत्कालीन सर्व सत्तांमध्ये होते आणि मग त्या सत्ताचा किंवा त्या सत्तेचा पराभव हा ब्रिटिशांनी केला. तर त्यांना ते अवघड गेलं. त्यांना वाटतही नव्हतं की होईल की काय, बरोबर होईल की नाही. पण शेवटी मराठ्यांचा पराभव झाला आणि नंतर सोलापूरचा किल्ला ताब्यात गेल्यानंतर 80% भारत त्यांच्या ताब्यात गेला. 80% मी का म्हणतोय, कारण सोलापूरला हे झालं तर महाराजा रणजित सिंगाची सत्ता ही उत्तर भारतामध्ये होती, पंजाब ते इराण अफगाणिस्तान सरहद्दीपर्यंत आणि तिथे त्याचं शासन चालू होतं 1799 पासून. तर जवळजवळ 1839 मध्ये त्याचा मृत्यू झाला आणि मग ब्रिटिशांचं 1845 ते 1850 हे 3 युद्ध इंग्रजशी झाली आणि त्याच्यानंतर सगळा भारत जो काही आहे तो सगळा भारत त्यांच्या ताब्यात गेला. आणि म्हणून मी म्हणतो की साधारण व्याख्यानामध्ये किंवा लिखाणात एक जनरली असं लिहिलं जातं की ब्रिटिशांनी 200 वर्ष राज्य केलं. नाही, 97 वर्ष त्यांनी राज्य केलेलं आहे. कारण हे सगळं त्यांचं चालूच होतं. याच्याशी लढ, त्याच्याशी लढ, त्याच्याशी लढ. रणजित सिंग गेल्यानंतर ते जरा थोडंसं स्थैर्य हे त्यांना आलं आणि त्याच्यानंतर त्यांचं प्रशासन जे काही आहे ते प्रशासन हे इथे सुरू झालं. आणि मग त्यावेळी आता आपण नेहमी ते कोहिनूर हिऱ्याचं ऐकतो. कोहिनूर हिरा हा त्यांचा मुलगा दुलीप सिंग त्याच्याकडे होता आणि त्याला या व्हिक्टोरिया राणीने तिकडे बकिंगहॅम पॅलेसमध्ये बोलवून घेतलं आणि त्याच्यानंतर त्याच्याकडनं तो हिरा काढून घेतला आणि आज तो राणीच्या मुकुटामध्ये तो हिरा असतो. तर राणी आता आपली गेली एलिझाबेथ, तर केमिला पार्कर बोल्सच्या त्याच्यामध्ये असतो, असं हे साधारण आहे. आणि ही शोध सोलापूरचा बद्दल एक थोडक्यात सांगायचं म्हणजे तर त्याच्यात कसं आहे की शिलालेख, त्याच्यानंतर मंदिर वास्तुकला, मूर्तिकला, त्याच्यानंतर वीरगळ आणि सतीस्तंभ आणि विहिरी तलाव याच्यावरून मी ही साधनं घेतली आहे. नाणी दुर्दैवाने आपल्याकडे अजून तरी मिळालेली नाही, त्यामुळं ते घेतलं. त्याच्याबद्दल मी थोडंसं लिहिलं नाही असं, पण तरीसुद्धा ती नाणी काही मिळालेली नाही. तर हे त्याच्यावरती आधारलेलं हे पुस्तक हे आत्तापर्यंतचं आहे. आत्तापर्यंत हे पुस्तक दाखवा. ओके सर, आतापर्यंत एकच पुस्तक होतं पहिलं. हा पहिलं म्हणजे 10 वर्षापूर्वी मी लिहिले ते कुडल हे जे इथलं ठिकाण आहे तर त्या मंदिरावरती ते पुस्तक लिहिलेलं आहे. काय त्याचं नाव? त्याचं नाव आता त्याच्यात ते बरंच होतं की काय होतं की कुडलवरती पूर्ण काही त्याच्यावरती पुस्तक होऊ शकत नाही. त्याच्यामुळं सोलापूरचा थोडासा भाग म्हणजे अगदी थोडक्यात त्याच्यामध्ये की सोलापूरचा इतिहास जो काही आहे तो थोडक्यात तिथे तो जोडला होता. त्यामुळे त्याला काय केलं की सोलापूर जिल्हा, पुरातत्वीय आणि त्याच्यानंतर कुडलचे वास्तुशिल्प वैभव असं जर एक लांबलचक नाव हे त्याला दिलं गेलं.